श्री स्वामी समर्थ. सर्व स्वामी भक्तांचे पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत आहे. स्वामी म्हणतात, जर प्रार्थना खरंच खूप मनापासून केलेली असेल आणि ती प्रार्थना पूर्ण करण्यासाठी आम्हाला जर खूप आळवलं तर आम्हाला ती प्रार्थना पूर्ण करावीच लागते. महाराजांनी जो हा शब्द दिलेला आहे आणि त्याच युक्तीप्रमाणे आज या ताईंसोबत असंच काही घडलेलं आहे. खूप सुंदर अनुभव आहे. ज्यावेळेस मी हा अनुभव ऐकला त्यावेळेस असं वाटलं की आपण देखील खूप मोठी चूक केली, पण आता वेळ निघून गेल्यानंतर पुन्हा वेळ आणता येत नाही. पण ठीक आहे, जे नशिबात आहे ते तर घडणारच असतं. महाराज आपल्यासाठी तेच देतात जे आपल्याला चांगलं असतं, आपल्यासाठी चांगलं असतं. चला तर मग या सुंदर अशा अनुभवाला आपण सुरुवात करूया. तत्पूर्वी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. तुम्हाला देखील असेच महाराजांचे नवीन अनुभव असतील तर आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला तुम्ही तुमचा अनुभव मला शेअर करू शकता. ताई म्हणतात, सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म भगवान श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या चरणी कोटी कोटी प्रणाम. स्वामी भक्तांनो, आज मी तुम्हाला माझ्या जीवनातील महाराजांनी मला दिलेला खूप मोठा अनुभव शेअर करत आहे. मला सर्वप्रथम सांगायला फार आनंद वाटेल की मी महाराजांच्या सेवेमध्ये कशी आली. मी पुणे येथील रहिवासी आहे. माझे नाव शोभा पाटील असे आहे. स्वामी भक्तांनो, माझे जेव्हा लग्न झाले त्यानंतर मी पुणे येथे आले. ज्यावेळेस मी पुणे येथे आले त्यानंतर माझ्या जीवनामध्ये महाराजांचे आगमन झाले. कारण माझ्या सासरी हे महाराजांची सेवा माझ्या सासूबाई खूप करत होत्या. घरामध्ये धार्मिक वातावरण होतं, त्यामुळे मला कुठलाच त्रास झाला नाही आणि त्यामुळे नकळतपणे माझ्यावरती महाराजांचे संस्कार झाले आणि महाराजांनी माझ्या हृदयामध्ये घर केलं आणि मी स्वामींची सेवा करू लागले. फार काही नाही, पण सासूबाई जे करत होत्या ते मी करत ऐकायची आणि त्या जसे सांगतील तशी सेवा करायला सुरुवात केली. स्वामींच्या कृपेने मला मुलगा झाला. पहिला मुलगा झाला. सर्वांना प्रचंड आनंद झाला. सर्वजण खूप आनंदामध्ये होते. मी देखील खूप आनंदात होते की महाराजांनी मला मुलगा दिला म्हणून. कारण माझ्या सासूबाईंची महाराजांकडे खूप हट्ट होता की मला पहिला नातू द्या आणि महाराजांनी माझ्या सासूबाईची ही इच्छा पूर्ण केली. नॉर्मल डिलेवरी झाली. डॉक्टरांनी डिलेवरीमध्ये खूप सारे कॉम्प्लिकेशन सांगितले होते, पण सासूबाईंनी सांगितलं होतं, तारक मंत्राचा तीर्थ रोज घे, काहीच होणार नाही, स्वामींवरती विश्वास ठेव. आणि खरंच तसंच घडलं. शेवटच्या वेळेस डॉक्टर जेव्हा म्हटले की सेक्शन करावं लागेल, पण थोड्या वेळ थांबलं आणि अचानकपणे माझी ही नॉर्मल डिलेवरी झाली. अशक्य असणारी गोष्ट त्यावेळेस महाराजांनी शक्य केली. त्यावेळेस खऱ्या अर्थाने माझा स्वामींवरती खूप विश्वास बसला आणि तेव्हापासून मी महाराजांची आणखी सेवा करायला सुरुवात केली. बाळ छोटं होतं, त्यामुळे मला फार काही सेवा करायला जमत नव्हतं, पण जशी जमेल तशी सेवा मात्र मी करत होती. त्यानंतर माझा मुलगा हा 5 वर्षाचा झाला. मुलगा 5 वर्षाचा झाला आणि आता सर्वांना वाटत होतं की सेकंड चान्स हा घ्यायला पाहिजे आणि मलाही वाटत होतं की घ्यायला पाहिजे. आणि त्यानंतर पण मला मुलगी पाहिजे होती. महाराजांकडे आता मुलीसाठी हट्ट करायचा होता. मी काय केलं की म्हटलं की माझे जे काही पारायण आहे, मी गुरुचरित्र पारायण करायचं ठरवलं होतं. मी म्हटलं की दर पौर्णिमेला, गुरुपौर्णिमेला मी गुरुचरित्र पारायण करेन. असे 3 गुरुचरित्र पारायण झाल्यानंतर मी प्रेग्नेन्सी ठेवल, असं मी महाराजांना संकल्प केला. गुरुपौर्णिमेला माझे 2 पारायण एकदम छान व्यवस्थित पार पडले. त्यानंतर मी आता जी काही पुढची गुरुपौर्णिमा येणार होती तेव्हा पारायणाला बसायचं होतं. त्याच्या अगोदरच 1 महिना मला खूप त्रास व्हायला लागला, म्हणून आम्ही हॉस्पिटलला गेलो. तर डॉक्टरांनी चेक केलं तर डॉक्टर म्हटले की तुम्ही प्रेग्नेंट आहात. त्या अगोदरच मी प्रेग्नेंट राहिले. मला खूप टेन्शन आलं की आता पारायणाच्या अगोदरच मी प्रेग्नेंट राहिले, आता काय होईल, असं मला खूप टेन्शन यायला लागलं आणि प्रचंड त्रास देखील व्हायला लागला. कारण सुरुवातीला मुलाच्या वेळेस मला काहीच त्रास झाला नाही, पण आता खूप उलट्या होऊ लागल्या. मला खूप अशक्तपणा यायला लागला. मी सारखी झोपून असायचे, त्यामुळे मला खूप टेन्शन यायचं की माझ्याकडून सेवाही होत नाही. पण माझ्या सासूबाईंनी आणि मिस्टरांनी मला खूप सपोर्ट केला आणि माझं गुरुचरित्र पारायण त्यावेळेस मी कंप्लीट केलं. गुरुचरित्र पारायण खूप छान झालं. गुरुचरित्राच्या पारायणाच्या वेळेस महाराजांनी मला खूप छान संकेतही दिला. असा संकेत दिला की पहिल्याच दिवशी आमच्या घरामध्ये गाय आली. गाय ही लक्ष्मीचं प्रतीक आहे. मला खूप आनंद झाला की महाराजांनी गायीच्या रूपात येऊन दर्शन दिलं. त्यानंतर जेव्हा सांगतेची वेळ होती त्याच्या
आदल्या दिवशी मी जेव्हा दुपारी आराम करत होती, झोपली होती, अचानक माझा डोळा लागला आणि मला एक स्वप्न पडलं. त्या स्वप्नामध्ये महाराज माझ्या स्वप्नामध्ये आले. महाराज माझ्या स्वप्नात आले आणि महाराज मला त्यांच्या हाताला बोटाला धरलेली एक मुलगी होती, त्यांच्या बोटाला धरून ती मुलगी चालत होती. ही आमची मुलगी आहे असं महाराज मला म्हणत होते आणि महाराज माझ्यासमोरून तिला घेऊन जात होते आणि मी फक्त रडत होती आणि श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ म्हणत होती. रडता रडताच माझं ते स्वप्न तुटलं आणि मी उठले. महाराजांनी हा संकेत मला दिला. माझी मुलगी, मला मुलगीच होणार हे निश्चित मला झालं. आता मला कुठलंच टेन्शन नाही. फक्त एकच होतं की मला स्वामी सेवा करता येत नव्हती, कारण प्रचंड त्यावेळेस देखील त्रास होत होता, प्रचंड उलट्या होत होत्या. मग माझा हा त्रास जेव्हा 4थ्या महिन्यामध्ये बंद झाला, त्यानंतर मग मी आता सेवा करायचं ठरवलं, संकल्प घेतला आणि मी 108 स्वामीचरित्र पारायण करायचं ठरवलं आणि त्याचबरोबर जे काही महाराजांचं नामस्मरण आहे, 12 लाखाचा जपाचा संकल्प घेतला. मी 12 लाख नामस्मरण आणि स्वामीचरित्राचे पारायण रोज करू लागले. रोज मी 2 पारायण करायचे, जसे जमेल तसे करायचे. अक्षरशः नंतर 7व्या महिन्यामध्ये मला बसणं शक्य होत नव्हतं, कारण माझं खूप पोट आलेलं होतं. मला खूप म्हणजे खूप हालचाल करायलाही त्रास होत होता. त्यानंतर काय झालं स्वामी भक्तांनो, मी खुर्चीवर बसून पारायण करू लागले. काही लोक मला, जे आमच्या शेजारच्या ताई होत्या, त्या म्हटल्या की 7व्या महिन्यामध्ये जी काही सेवा आपण करतो ती देव रुजू करत नाही, असं कोणीतरी सांगितलं. यूट्यूबलाही बघितलं. त्यावेळेस कुठंतरी वाटलं की आता नेमकी काय करावं. म्हणून मग मी काय केलं की ज्या आमच्या मठामधील ज्या ज्येष्ठ ताई आहे, ज्या खूप वयस्कर आहे, त्यांना खूप अनुभव आहे, मी त्यांना कॉल केला. त्यांना विचारलं की नेमकी काय करावं. तर ताई म्हटल्या की काहीच प्रॉब्लेम नाही, सेवा केलेली कधीच वाया जात नाही. तू मनापासून महाराजांची सेवा करत राहा, सेवा बंद करू नको. ते तुझ्यासाठी आणि तुझ्या बाळासाठी खूप चांगलं आहे. जणू काय महाराजच त्यांच्या मुखातून बोलले असं मला वाटलं. त्यानंतर मग मी माझी सेवा ही कंटिन्यू सुरूच ठेवली. मी सेवा बंद केलीच नाही. 9व्या महिन्यामध्ये मला प्रचंड त्रास व्हायचा. मी फक्त नामस्मरणाची सेवा आणि स्वामीचरित्र जे होते ते मोबाईलवरती लावायची आणि ते श्रवण करायची आणि पोटावरती हात ठेवून करायची. आणि गर्भसंस्कारचं जे काही पुस्तक मिळतं ते पुस्तक देखील मी आणलं होतं मठातून. त्याच्यात जसं सांगितलं होतं त्याच पद्धतीने मी करत गेली. बाळाची मी रोज संवाद साधत असायची. तू खूप हुशार आहे, तू स्वामींची आहे, स्वामींचं कार्य तुला करायचं आहे, स्वामींची खूप सेवा करायची आहे, तू स्वामींची आहे असं मी म्हणायचे. आणि मी असं कधीच म्हणले नाही की तू मुलगा आहे म्हणून, तू मुलगी आहे असंच मी म्हणायचे. कारण त्यांनी सांगितलं होतं की जी तुमची इच्छा आहे, जशी इच्छा असेल तसं तुम्ही बोला. आणि मी तसंच करत गेली. आणि 9व्या महिन्यामध्ये जेव्हा मला ॲडमिट केलं, त्यावेळेस ज्यावेळेस हॉस्पिटलला ॲडमिट केलं त्यावेळेस मला महाराज पुढे दिसले, कारण महाराजांचा तिथे खूप मोठा फोटो होता. महाराजांचा फोटो बघून मला खूप आनंद झाला. आणि ज्यावेळेस ते बाळाचे डिलिव्हरीच्या अगोदर हार्टबीट चेक करतात, ते हार्टबीट ज्यावेळेस लावले त्यावेळेस मला खूप म्हणजे खूप धडधड होत होती. अचानकपणे माझा BP वाढला. माझा BP वाढल्यामुळे डॉक्टरांनी सांगितलं की रिस्की आहे. आईचा BP वाढला म्हटल्यानंतर रिस्की आहे, यांचं सेक्शन करावं लागेल. मी पुन्हा खूप घाबरली. डॉक्टरांना म्हटलं की नाही, म्हटलं सेक्शन करू नका, थांबा म्हटलं. मी मग माझ्या हृदयावरती तारक मंत्र घेतला. 11 वेळेस तारक मंत्र मी घेतला. माझी आई देखील माझ्यासाठी सेवा करत होती. सासूबाईंच्याही सेवा सुरूच होत्या, मिस्टरांच्याही सेवा सुरूच होत्या. सर्वजण माझ्यासाठी प्रार्थना करत होते, सेवा करत होते. आणि त्यानंतर मला जेव्हा ऑपरेशन थिएटरमध्ये घेण्यात आलं, माझं सेक्शन न होता पुन्हा एकदा नॉर्मल डिलेवरी माझी झाली. ज्यावेळेस डिलेवरी झाली त्यावेळेस मी डॉक्टरांना विचारलं की काय झालं. डॉक्टर एकच बोलले, तुम्हाला जे पाहिजे ते झालं. पण मला काही कळेना, पाहिजे ते झालं. मी डॉक्टरांना खूप विचारलं पण त्यांनी कोणी मला सांगितलंच नाही की नेमकी काय झालं आहे. नंतर जेव्हा थोड्या वेळाने माझं बाळ माझ्याकडे देण्यात आलं, ते बघून माझ्या आनंदाला पारावार राहिला नाही. कारण महाराजांनी जे सांगितलं होतं ते पूर्ण केलं होतं. मला खूप छान अशी मुलगी दिली, खूप तेजस्वी, खूप म्हणजे खूप क्यूट. आणि ती माझी मुलगी मला झाली. माझ्या जीवनामध्ये आनंदाला पारावार राहिला नाही. माझी खूप मोठी इच्छा महाराजांनी पूर्ण केली. कुठलं बाळ द्यायचं, काय द्यायचं हे देवाच्या हातामध्ये असतं. आणि खरंच आपण जर मनापासून प्रार्थना केली तर देवाला ती प्रार्थना ऐकावीच लागते. आणि माझी प्रार्थना महाराजांपर्यंत पोचली, याचा मला खूप आनंद आहे. आज माझी मुलगी ही खूप म्हणजे खूप छान आहे आणि ती
देखील तिला देखील महाराजांचं खूप वेड आहे. महाराजांचे गाणे वगैरे टी व्हीमध्ये जर लावले तर तिला प्रचंड आनंद होतो. ती इतकी आनंदामध्ये नाचते, उड्या मारते, महाराज महाराज म्हणते. त्यामुळे असं वाटतं की हे संस्कार गर्भामध्ये झालेलं आहे आणि ही महाराजांनी जे सांगितलं आहे की ही माझी आहे, मला जी दृष्टांत दिला होता ती खरंच महाराजांची खूप सेवा करणार आहे. तिच्यावरूनच वाटतं की महाराजांची सेवेसाठीच महाराजांनी तिला जन्माला घातलेला आहे. महाराजांचा असा मला खूप मोठा हा अनुभव आला. त्यानंतर माझा जो दुसरा अनुभव आहे तो असा आहे की एकदा आम्ही असेच अक्कलकोट दर्शनासाठी चाललेलो होतो. ही घटना 2025 सालची आहे, मागच्या वर्षीची. 2025ला आम्ही गुरुपौर्णिमा ही अक्कलकोटला करायचं ठरवलं होतं. आपण अक्कलकोटला जाऊया. सासूबाईंची खूप दिवसाची इच्छा होती अक्कलकोट, तुळजापूर, गाणगापूर करायची. त्यामुळे मिस्टर म्हटले गुरुपौर्णिमेचा मुहूर्त आहे तर आपण जाऊया. पण पौर्णिमा म्हटलं तर प्रचंड गर्दी, खूप गर्दी होती. तुळजापूर येथेच खूप गर्दी होती. गर्दी असल्यामुळे दर्शन घेणं तर खूप म्हणजे खूप कठीण झालेलं होतं. बारीमध्ये लागायचं आणि छोटे मुलं, आता कसं करायचं? तर आम्ही म्हटलं की मुख दर्शन घेऊया असं म्हटलं. पण सासूबाईंची खूप इच्छा होती की जवळून दर्शन घ्यायची. मग आता काय करायचं? तर म्हटलं चल आपण, त्यांची इच्छा आहे तर बारीमध्ये जाऊया असं म्हटलं. मग आम्ही बारीमध्ये गेलो. मुलांचे प्रचंड हाल झाले. जवळपास 5 ते 6 तास आम्हाला दर्शनासाठी लागले. खूप म्हणजे खूप कष्ट सहन करून आम्ही ते दर्शन घेतलं. त्यानंतर आम्ही अक्कलकोट येथे मुक्कामी आलो. मुक्कामी आल्यानंतर मग आम्ही जेव्हा मुक्कामी आलो, आता अक्कलकोटमध्ये आल्यानंतर जणू काय माहेरीच आल्यासारखं वाटलं. मला खूप म्हणजे खूप छान वाटत होतं. त्याच वेळेस काय झालं की माझ्या ज्या हातातील अंगठी होती ती अंगठी कुठे पडली ते मला कळेनाच. माझ्या हातात अंगठी होती, सोन्याची अंगठी घातलेली होती. मी कुठे काढली, गर्दीत कुठे गेली, काय झालं काहीच कळेना. मिस्टरांना सांगितलं की माझी अंगठी हरवली म्हणून. तर मिस्टर म्हटले की जाऊ दे, कोणाला काही म्हणू नको. पण माझ्या डोक्यामध्ये सारखा तोच विचार की अंगठी हरवली, अंगठी हरवली. महाराजांना कळवून प्रार्थना केली की स्वामी, माझं एवढं मोठं नुकसान होऊ देऊ नका, माझी अंगठी मला सापडू द्या, कुठे आहे तिथे मला तिच्यापर्यंत घेऊन चला, असं मी महाराजांना कळवून प्रार्थना केली. स्वामींचे दर्शन वगैरे झाले. आम्ही तिथे महाप्रसाद घेतला. महाप्रसाद घेतल्यानंतर आम्ही गाडीमध्ये आलो. गाडीत बसलो आणि ज्यावेळेस गाडीत बसलो त्यावेळेस मला गाडी सुरू होणार त्याच्या अगोदर खाली काहीतरी चमकल्यासारखं झालं. म्हणून मी खाली बघितलं आणि ते बघून मला प्रचंड आनंद झाला, कारण ती अंगठी माझी तिथे पडलेली होती. महाराजांनी अक्कलकोट सोडायच्या अगोदरच माझी अंगठी मला पुन्हा मिळवून दिली. मला खूप आनंद झाला. खरंच आई, तू सर्व काही ऐकते, माझी इच्छा तू हे करते, माझं ऐकते, हे माझं खूप आहे. त्यानंतर आम्ही अंगठी वगैरे घेऊन आम्ही गाणगापूर येथे गेलो, संगमावर गेलो, तिथे स्नान वगैरे केलं. त्यानंतर दर्शनासाठी गेलो, संगमाचं दर्शन घेतलं. त्यानंतर गाणगापूरचं खूप छान पादुकांचं दर्शन झालं. तिथून विभूती घेतली, माधुगिरी मागितली, सर्व काही आम्ही केलं. महाराजांनी आमच्याकडून करून घेतलं. तिथे गाणगापूरमध्ये देखील एका श्वानाच्या रूपामध्ये महाराजांनी आम्हाला खूप छान दर्शन दिलं. आम्ही तिथे खूप व्हाईट कलरचा श्वान होता. त्याच्या डोक्यावरती जे काही अष्टगंध आहे तो अष्टगंध लावलेला होता. एका पायामध्ये घुंगरू बांधलेलं होतं आणि तो श्वान आमच्याकडे कंटून येत होता. जोपर्यंत आम्ही तिथे होतो तोपर्यंत तो आमच्याच मागे मागे होता. आम्ही त्याला खाण्यासाठी देखील दिलं आणि जणू काय महाराज आहे, कारण खूप तेजस्वी तो श्वान होता. महाराजांनी त्याच्या रूपात दर्शन दिलं, हे देखील आमच्यासाठी खूप आहे. आज आम्ही खूप सुखात आहोत, आनंदात आहोत आणि समाधान आहोत आणि स्वामींच्या सेवेमध्ये रममान आहोत. ज्या घरामध्ये महाराजांचं अधिष्ठान आहे, महाराजांची सेवा केली जाते, तिथे खरंच कशाचीच कमी नसते. फक्त मनापासून भावनेने महाराजांची सेवा करणं हे खूप गरजेचं आहे. आज प्रत्येक घरातील व्यक्तीने ही सेवा केली तर त्याचं जीवन सुखमय झाल्याशिवाय राहणार नाही. हे प्रत्येक स्वामी भक्ताचे आत्तापर्यंतचे अनुभव आहे. असे मला हे आलेले स्वामींचे अनुभव होते. श्री स्वामी समर्थ. बघा स्वामी भक्तांनो, किती सुंदर अनुभव आहे ताईंचे. तुम्हाला हे अनुभव कसे वाटले नक्की कमेंटमध्ये कळवा. पुन्हा भेटू अशा सुंदर अनुभवासोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त.